आणि हिच्या बाबतीत म्हणशील तर जी चूक सुधारता येत नाही तो गुन्हा, आणि तो तिने केलेला आहे, आणि एका चुकीपासून गुन्ह्यापर्यंतचा तिचा हा प्रवास केवळ तुझ्यामुळे झालेला आहे विभा. बाबा पण सगळा दोष आईलाच देऊन कसं चालेल? नाही रे, नाही नाही, सगळा दोष आईचा नाहीये, तू आहेस ना तिच्या पापामध्ये वाटेकरी. या मेघनाला स्वतःची ओळख हवी, तिला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, म्हणून तूच हट्ट धरला होतास ना मला तिने नोकरी करावी म्हणून. काय केलं तिने? काय आहे तिची ओळख? आणि आता बाहेर माझी ओळख अशा मुलीचा बाप म्हणून जर कोणी करून दिली तर मी काय करणार, आणि तू तरी काय करणार? ज्या भांड्याला मुळात भोग पडला ना त्याच्यामध्ये पाणी साठवण्याचा मूर्खपणा तुम्ही केलात, आता भोगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे जर स्वतःच्या खुळचट कल्पना आणि अवास्तव अपेक्षा यांना डोक्यावरती घेऊन जनरेशन गॅप म्हणून नाचलात ना तर हकलून देणे एकेकाला घरात. तुमच्या आई वडिलांना तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे, हीच जनरेशन गॅप, एवढं लक्षात ठेवा. अरे विभा, तू आई म्हणून दया, माया, क्षमा, ओढ, जिव्हाळा असल्या खुळचट कल्पना डोक्यात घेऊन जर यापैकी कोणाला पाठीशी घातलंस ना तर मी तुलाही सांगेन, असं वागायचं असेल तर मुलांना घेऊन स्वतंत्रपणे स्वतःच्या माहेरी निघून जा. बाजूही आईलाच घ्यावी लागते आणि तिच्या सुखांबद्दलही आईलाच ऐकून घ्यावं लागतं. आई एम एक्स्ट्रीमली सॉरी. मीच तुला मेघनाला सपोर्ट कर असं सांगायला नको होतं, आणि काहीच नाहीये माझ्याकडे बोलण्यासारखं. सॉरी. काय झालं? काय नाही. शमी, तो थकून झोपला असेल आता. उद्या सकाळी फोन करेल तो तुला. पण तुला आता रेस्ट घेण्याची जास्त गरज आहे. तू झोप आता शांतपणे. शमिका, माझ्या घरच्या प्रॉब्लेम्समुळे तुला काही त्रास व्हायला नको.
मेघना काही बोलायची गरज नाहीये. माझ्याशी नाही आणि घरातल्या कुणाशीही पुढचे काही दिवस नाही बोललेस तर जास्त बरं होईल. मेघना, आता उगाच रडण्यात काही अर्थ नाहीये. सगळ्याचा आधीच विचार करायला हवा होता. आणि आमच्यावरचा राग अन्नावर काढू नकोस. गपचूप खाऊन घे. वाचा वाचा, पेपरात नाव आलंय तुमचं, वाचा. या माधुरीचं नाव सुद्धा पेपरात आलं होतं, पण ती युनिव्हर्सिटीत पहिली आली होती म्हणून आलं होतं. आणि तुमचं हे या शाईनी तोंडाला काळं फासलंय माझ्या. वाचा वाचा. पेंडसे सर. हा, प्रिन्सिपल साहेब. रेगे सर, या या. चहा टाक, सर आले. हा बोला, काय काम आहे? मला कळू शकतं मी काय म्हणतोय आणि काय म्हणणार आहे ते. हे पहा पेंडसे सर, तुम्ही कायमच आमच्या कॉलेजचे आदर्श प्रोफेसर आहात आणि विद्यार्थ्यांचे लाडके सर आणि मॅनेजमेंटसाठी कौतुकाचा विषय आहात. आजही मी तुमच्या प्रतिमेचा आणि व्यासंगाचा आदर करतो, पण त्या ड्रग विकणाऱ्या मुलीला तुम्ही तुमच्याकडे राहू दिलं. इतकंच नाही तर तुमची मुलगी त्या ड्रग विकणाऱ्या रॅकेटला सामील झाली होती. शिवाय तिने आपल्या कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना ड्रग विकण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याला मीडियाने उचलून धरलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक आता आमच्याकडे निषेध घेऊन आलेत. या गोष्टीला मीडियाकडून चुकीची पब्लिसिटी मिळते. त्यामुळे मला वाटतं तसं पाहिलं तर पेंडसे सर, मी तुमचा मनापासून आदर करतो. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की तुम्ही राजीनामा द्या. मी तुमचा मनापासून आदर करतो. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की तुम्ही राजीनामा द्या. जितकं तुम्ही लवकर हे कराल तेवढं तुम्हालाही बरं आणि मॅनेजमेंटलाही बरं. कसं असतं पेंडसे सर, सकाळी काही काही गोष्टी पेपरमध्ये वाचायला नाही आवडत आपल्याला. तुम्हाला काढून टाकलंय, निलंबित केलंय, हे पेपरमध्ये वाचायला मला नाही आवडणार. त्यामुळे आपण सन्मानाने हे प्रकरण मिटूया. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. सर, आपले संबंध पूर्वीसारखेच राहतील, पण कॉलेजच्या बाहेर. बरं, येतो आम्ही.
किती दिवस वाट पाहावी लागणार आहे अभि? तुझ्या नावाचं मंगळसूत्र आणि कुंकू हवंय मला. आता सध्या ही सोन्याची चेन आहे, पण त्याचं मंगळसूत्र कधी होणार? हे कुंकू, तुझ्या नावाचं कुंकू लावायचंय रे मला. अभि, अभि, आता फार वेळ नाही रे थांबवत. ये ना आणि आपल्यातलं हे अंतर आता संपवून टाक. शमी, ब्रेकफास्ट करून घे. औषधाची वेळ झाली आहे तुझ्या. हो. रिया, अभिचा फोन आला होता का ग? काल रात्री किंवा आज सकाळी? नाही, त्याचा फोन नाही आला, पण मी त्याच्या घरी फोन केला होता. माधुरीशी बोलणं झालं माझं. शमी, सुभाष अंकलचा जॉब गेलाय. त्यांना कॉलेजने रिझाईन करायला लावलंय ग. काय? आयुष्यभर मी सगळ्यांना सांगत आलो, गेलेला पैसा कधीही परत मिळू शकतो, पण गेलेली अब्रू कधीही परत येत नाही. एकदा तुमच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडाले की ते डाग कशाने धुतले जात नाहीत, काही केलं तर. आमच्यासारख्यांसाठी ना आमच्या आयुष्यभराची कमाई, आमची सगळी इन्व्हेस्टमेंट आमची मुलं असतात. आणि मग एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जेव्हा अशा मार्गाला जाते, तुम्ही तिला नीट वागवून शिकवून धाकात ठेवूनही ती जेव्हा अशा गैरमार्गाला जाते, तेव्हा त्याचा अर्थ एकच होतो की तुम्ही आयुष्यभर काही कमवलेलं नाही, तुम्ही कफल्ल का मूर्ख आहात. आजपर्यंत मी कॉलेजमध्ये जे शिकवत होतो त्याचा मला अभिमान होता.
मला असं खरंच मनापासून वाटायचं की आपल्या या समाजाच्या वाढीसाठी, आपल्या देशाच्या भल्यासाठी एक नवीन पिढी मी तयार करतोय. पण आज माझी अब्रू गेलेली आहे. कॉलेजमध्ये मला मान वर करून फिरायची सोय उरलेली नाही. एक बाप म्हणून मी आज नापास झालेलो आहे, नालायक ठरलेलो आहे. आज मला माझी नोकरी सोडावी लागते. मी वाईट शिक्षक आहे म्हणून नाही, तर बाप म्हणून मी कुठेतरी चुकलो यासाठी. आणि यासाठी मला माफी नाही आणि मेघनालाही नाही. नाही बाबा, तुम्ही नाही कमी पडलात. प्लीज असं नका बोलू. बाबा, तसं असतं तर मग मी आणि माधुरी सुद्धा असंच आडवळणानं गेलो असतो ना. कितीही काही झालं तरी मेघना ड्रग्ज न विकता परत आली. तुमच्या संस्कारांनीच तिला अडवलं आणि मागे खेचला. बाबा, मला कळतंय तुम्ही आता तिचा अजून त्रास करून घेऊ नका. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही हे सगळं विसरा आणि शांत आयुष्य जगायला सुरुवात करा. बाबा, लहानपणी तुमचा हात धरून मी चाललो. तुम्ही मला कधीही पडू दिलं नाहीत. आता माझा हात धरून पुढची पावलं टाका. मी प्रॉमिस करतो बाबा, तुम्हाला कधीही अडखळू देणार नाही. तुम्ही आयुष्यभर इतक्या खस्ता खाल्ल्या आमच्या सगळ्यांसाठी. आता आमची पाळी आहे. तुमच्या मुलावर विश्वास ठेवा.